वरती आपण आणि लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत। मी किरणदादा पाटील यांना विनंती करतो आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यावा। तर चला मी सर्वप्रथम पंचांना विनंती करतो एनआर पॅनल नीरज राणावत सर आणि बोलाडे या दोन्ही पंचांचा इथं सन्मान होणार आहे। तर मी 2 दिवस ज्या पंचांनी खूप छान सेवा दिली आहे त्या दोन्ही पंचांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। नक्कीच ही बक्षीस दिली ना रोशन, ही बक्षीस दिली ना, हे दिलं कॅश ना, बोराडे ना, हां बोराडे सर आणि नीरज राणा सर नक्कीच आणि मी आयोजकांना विनंती करतो की आपण बोराडे सरांचा इथं सन्मान करायचा आहे। निशान भाऊ पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। अतिशय जबरदस्त अंपायरिंग या दोन्ही पंचांनी केलेली आहे। ते नीरज राणावत सरांना पण मी आधी बोराडे सरांचा इथं सन्मान केला जाणार आहे, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं सन्मान केला जाणार आहे। तदनंतर आपण लाईव्ह मध्ये त्यानंतर बघू शकता नीरज राणावत सर आपण देखील यायचं आहे, आपला पण इथं सन्मान केला जाणार आहे। मायेची शाल पुष्पगुच्छांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे। न्यू यंगस्टार वाहाल चषक 2025 या आयोजनामध्ये अगदी उत्तमरित्या ही स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेमध्ये पंच, समालोचक, गुणलेखक सर्वांनी 4 चंद लावलं लाईव्ह। त्यानंतर मी संदेश शेलके अगोदर नीरज राणावत सरांचा सन्मान करायचा आहे। एनआर पॅनलचे मी म्हणेन त्यांचे हे अध्यक्ष आहेत प्रोप्रायटर नीरज राणावत सर यांचा इथं सन्मान केला जाणार आहे। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन नीरज राणावत सरांचा सन्मान केला जातोय। उत्तम मंचगिरी आणि धन्यवाद। त्यानंतर मी संदेश शेलके यांचा पण सन्मान करण्यासाठी विनंती करतो। आई एकविरा इव्हेंट सध्या रायगडमध्ये संपूर्ण ज्या लाईव्हने धुमाकूळ घातलेला आहे त्या लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर मालक स्वतः संदेश शेलके यांचा इथं सन्मान केला जाणार आहे। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं सन्मान केला जातोय। त्यानंतर मी विनंती करतो की गुणलेखक ज्याने आज जबरदस्त गुणलेखन केलंय ते निकेत पाटील राव्यावरून आलेले आहेत स्कोरर, त्या निकेत पाटीलचा इथं सन्मान करण्यासाठी मी निशान भाऊ पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा इथं यथोचित मान सन्मान करायचा आहे। त्यानंतर मी विनंती करतोय समालोचक आजच्या दिवसामध्ये ज्याने आम्हाला जबरदस्त सेवा दिली ते मराठीचा स्वच्छ सुंदर सुमधुर असा आवाज ते म्हणजे आमचे अगदी जवळचे परम मित्र रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा यांचा इथं सन्मान करायचा आहे। मी निशान भाऊ पाटील यांना विनंती करतोय की आपण निशान भाऊ पाटील यांचा इथं यथोचित मान सन्मान करायचा। रायगड समालोचन असोसिएशनचे ते सदस्य आहेत आणि त्यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जात आहे। त्यानंतर पुढचा सन्मान असेल ज्यांनी 2 दिवस अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून दाखवले, त्यानंतर अगदी हास्याचे फवारे ज्यांच्या माध्यमातून आपण बघत असतो ते एक जबरदस्त गोड आवाज, भले ती ओडिसाचे असले तरी आज महाराष्ट्राचे झालेत, देवीच्या पाड्यामध्ये ते स्थायिक झाले, ते 20 वर्ष तिथे राहतात, ते म्हणजे बाबू शहा देवीचा पाडा यांचा इथं सन्मान केला जात आहे। त्यानंतर DJ नितीन यांचा देखील सन्मान करायचा आहे। मी विनंती करतोय निशान भाऊ पाटील यांना की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा। DJ नितीन शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान। आणि यानंतर सन्मान असेल तर आमचे आदर्श समालोचक पनवेल समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष किरणदादा पाटील यांचा आपण सन्मान करूया। दोन्ही भाषेवरती प्रभुत्व आहे, हिंदी मराठी असे उत्तम समालोचक आणि एक प्रसिद्ध व्यावसायिक किरणदादा पाटील यांचा तर आपण इथे सन्मान करूया। जगदीश दादा पारंगे आपण आला असाल तर मंचावरती या, आपलंही स्वागत। तर किरणदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। या परिसरातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक नामांकित समालोचक पनवेल समालोचक असोसिएशनच्या अध्यक्ष आणि दमदार खेळाडू 40+ त्यांचा सन्मान। धन्यवाद। पुन्हा एकदा आपण संपूर्णपणे जबाबदारी देऊया, मायक्रोफोनची जबाबदारी किरणदादा पाटील यांना। धन्यवाद बाबू शहा आणि रोशन पाटील, आपण जी सेवा दिली आपण आयोजकांची भेट घ्यायची आहे। खूप खूप धन्यवाद। आपण पुन्हा भेटू पुढच्या स्पर्धेमध्ये। यानंतर जगदीशदादा पारिंगे यांचा इथं सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय की आपण जगदीशदादा पारिंगे यांचा इथं यथोचित मान सन्मान करायचा आहे। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं मान सन्मान केला जाणार आहे। आता यानंतर मला वाटतं आपण बक्षीस समारंभाकडे जात आहोत। मुख्य जो आपला कार्यक्रम आहे
त्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वाटचाल करत आहोत। या स्पर्धेमध्ये आता क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज, नंतर उपविजेता, सिरीज अशी जी बक्षिसं आहेत, तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की जे फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक मालिकावीरसाठी सायकल आहे आणि ती आम्हाला पुरस्कृत केली गेली स्वर्गीय भरत बालू पाटील यांच्या स्मरणार्थ। ट्रॉफीज आहेत ना फक्त, फलंदाज गोलंदाजासाठी ट्रॉफी आहे, सिरीजसाठी सायकल आम्ही अनाउन्समेंट केलेली आहे। आणि मी विनंती करतोय आता क्षेत्ररक्षक म्हणजे 6 कॅचेस, क्षेत्ररक्षकासाठी ट्रॉफी आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं जे 25,000 रुपयाचं बक्षीस आहे ते आम्हाला आमचे स्वर्गीय बंधू अमोल मुरलीधर पाटील यांच्या स्मरणार्थ ते 25,000 रुपयाचं बक्षीस आलं होतं। त्यानंतर प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते स्वर्गीय राहुल रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ ते 50,000 रुपयाचं बक्षीस आलं तर असे या देणगीदारांचा मी आभार मानत आहोत। आणि ती आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये आपण जाणार। सर्वप्रथम मुख्य जो आपला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे आपण वाटचाल करत आहोत। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 6 कॅचेस या स्पर्धेमध्ये ज्या क्षेत्ररक्षकाने पकडलेत, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, आणि तो खेळाडू ठरलाय कोणाच्या हस्ते त्याचे सांगा फक्त। मी जगदीश दादा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा बक्षीस द्यायचा आणि तो विनर आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। 6 कॅचेस ज्याने पकडल्यात ओमकार पाटील, मॅन फ्रॉम नितलस। 6 खेळाडू ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। 6 झेल त्याने आज दिवसभर पकडल्यात आणि तो ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। रोशन भाऊ पाटील जरा वरती यायचं आहे। जगदीश दादा यांच्या शुभ हस्ते हे बेस्ट फिल्डरचं ट्रॉफी दिली जात आहे। चेहऱ्यावरती किती गोड स्मित हास्य। गुड्डू जोशी यांना मी आता बघितले, त्यांना मगाशी पण आमंत्रित यावरती या संग्राम 11 नितलेस संघासाठी त्यांचं खूप मोठं योगदान, मार्गदर्शन आणि त्यांचे खंबे समर्थक, आधारस्तंभ म्हणून असते इथे उपस्थित झालेत। आणि पुढचं बक्षीस आहे मला वाटते उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। या स्पर्धेमध्ये उत्तम दर्जाची गोलंदाजी मी विनोद पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचं बक्षीस द्यायचं आहे। आणि जवळजवळ मला वाटतं या बेस्ट बॉलर म्हणजे 7 विकेट या गोलंदाजाने घेतलेल्या आहेत आणि तो गोलंदाज आहे प्रमोद पावशे, मॅन फ्रॉम नितलस, मागच्या फायनलचा मॅन ऑफ द मॅच। 7 गडी त्याने दिवसभर आज गाडत केलेले आहेत। तो प्रमोद पावशे ठरला आहे या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान आणि जबरदस्त आहे। आज संग्राम 11 नितलं जवळजवळ तलोजा MIDC विभागामध्ये या संघाचा सध्या बोलबाला सुरू आहे आणि आज उल्वे नोडमध्ये येऊन देखील या संघाने आपली छाप सोडलेली आहे। वेल प्लेड। आता उत्कृष्ट फलंदाज ज्याने जवळजवळ 55 धावा या मॅचमध्ये काढलेल्या आहेत आणि तो ठरलाय तिसऱ्यांदा म्हणे हॅट्रिक, कारण इथं 2च संघ आहेत। आणि तिसरा उत्कृष्ट फलंदाज आहे नितलसचाच खेळाडू आहे राहुल काठे, 55 धावा। 3 बक्षिसं ही मला वाटते नितलस संघाकडे गेलेले आहेत आतापर्यंत। मी धर्मा पावशांना विनंती करतोय आणि विनोद पाटील की आपण आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यायचं आहे। राहुल काठे याला हे उत्कृष्ट फलंदाजाचं बक्षीस देऊन इथं त्याला सन्मानित करायचं आहे। सर्वप्रथम आता दुसऱ्या क्रमांकाकडे आपण जाणार आहोत, नंतर आपण सिरीज घेणार आहोत। सेकंड क्रमांक, दुसरा क्रमांक घेण्यासाठी मी BCC भेंडकल संघाला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। रोख रक्कम 25,000 रुपये आणि एक भव्य दिव्य ट्रॉफी दिली जाणार आहे आणि ते देण्यासाठी मी विनंती करतो शरद पावशे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस। चला भेंडकल, काही हरकत नाही, आपण फायनलमध्ये आलात हीच मोठी गोष्ट आहे। सर्व संघांना आपण परास्त केलाय। उरणमधील त्यांचे पाठीराखे जर कोण आले असतील आधारस्तंभ तर मी त्यांना पण विनंती करतो की आपण चषक घेण्यासाठी पुढे यायचं आहे, कारण संघ पुढे तेव्हाच येतो जेव्हा तुमच्या मोठ्यांचा तुम्हाला आधार असतो, त्यांचा पाठिंबा असतो। आणि तसंच भेंडकाल संघ आज या स्पर्धेमध्ये, काल मला वाटते पर्पल कलरमध्ये ते उतरले होते, आज पिवळा कलर झाला, वेगळ्या जर्सीमध्ये ते आले होते आणि तो संघ या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलाय म्हणजे दुसरा क्रमांक, सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट। रोख रक्कम 25,000 आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी देऊन त्या संघाला सन्मानित करण्यात येत आहे। न्यू यंगस्टर वहाल चषकाचा हा उपविजेता संघ BCC भेंडकल संघ हा दुसऱ्या क्रमांकाचा विजेता झालेला आहे। वेल प्लेड, अभिनंदन। आणि आता प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी मी पाहुण्यांमध्ये विनंती करतोय, अगोदर सिरीज आपण देणार आहोत आणि मी रमेश दापोलकर यांना विनंती करतोय
रमेश दापोलकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज. आता एकच सिरीज देऊया आपण आणि सिरीज आहे 66 धावा ज्या फलंदाजाने ठोकल्यात. तो फलंदाज आहे भेंडकल संघाचा धीरज पाटील. भेंडकलचा धीरज पाटील बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, सायकल, त्यानंतर ट्रॉफी देऊन या फलंदाजाला सन्मान करायचा आहे. धीरज पाटील बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज. 66 धावा या स्पर्धेमध्ये त्याने ठोकल्यात आणि तो ठरलाय मालिकावीर. सायकल आणि ट्रॉफी देऊन धीरजचा इथं गुणगौरव केला जात आहे. वेल प्लेड धीरज, अभिनंदन. बोला सांगू. चला धीरज जरा या मायक्रोफोनवरती. तुमच्या इथून आवाज आलाय काय नाही बोला कधी. ठीक आहे चल काय हरकत नाही आहे. आणि आता मात्र आपण प्रथम क्रमांकाकडे जात आहोत. प्रथम क्रमांक देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे काकाश्री मुरलीधर दत्तात्रय पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांक 50,000 रुपये रोख आणि एक भव्य दिव्य ट्रॉफी आणि न्यू यंगस्टर वहाल चषकाचा 2025चा चॅम्पियन आहे संग्राम 11 नितलास. चला संघाचे खेळाडू, त्यांचे पाठीराखे गुड्डू जोशी, जे सर्व त्यांचे आधारस्तंभ जिथे असतील सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की न्यू यंगस्टर वहाल चषकाचा फायनलचा दावेदार, फायनल ज्या संघाने ठोकली तो संघ आहे संग्राम 11 नितलास. 50,000 रुपये रोख आणि एक अतिशय जबरदस्त चमचम करणारी मोठी भव्य दिव्य अशी ट्रॉफी देऊन हा नितलस संघाचा इथं गुणगौरव करण्यात येत आहे. वेल प्लेड संग्राम 11 नितलस. 50,000 रुपये रोख आणि एक मोठी भव्य दिव्य ट्रॉफी न्यू यंगस्टर वहाल चषक 2025 मध्ये त्यांना देऊन इथं सन्मानित करण्यात येत आहे. चला फोटो सेशन आहे लाईव्ह मध्ये. आपण आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपण लाईव्ह बघू शकता. संग्राम 11 नितलास ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशन. आज संपूर्ण मैदानात लाल बुंद, अगदी लाल कलरचा गुलाल उधळला आणि जशा प्रकारे आपण म्हणूया आणि या संघाने शर्यत जिंकली आजच्या दिवसामध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले आणि ते हा संघ ठरलाय फायनलचा विजेता. आणि अशा प्रकारे ही स्पर्धा संपली असं मी जाहीर करतोय. आपण पुढच्या वर्षी पुन्हा या स्पर्धेमध्ये पुन्हा भेटणार आणि मी देखील थांबतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.